सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 ही या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था ही चोख व्यवस्था आहे सगळी। या ठिकाणी पोलीसची आणि सगळी चांगली व्यवस्था आहे आणि जवळ स्टॉल आहेत सगळे। आणि या ठिकाणी आपल्याला पोलीस स्टेशन कायम असतं। या ठिकाणी एक पोलीस स्टेशन हा या ठिकाणी आपण हे पाहतो, हे कायम या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे। या स्तंभाची जी काही काम आहे हे काम आपल्यावर राज्य करत असले त्या काळातले इंग्रज यांनी हा बांधून ठेवलेला आहे। बाबासाहेब ज्यावेळेस इंग्लंडला गेले त्यावेळेस त्यांना या स्तंभाबद्दलची माहिती मिळाली आणि या ठिकाणी येऊन 1927 पासून या ठिकाणी बाबासाहेब दरवर्षी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत होते। आणि त्यानंतर हा जो जनसमुदाय जमलेला आहे, हा जनसमुदाय हा बाबासाहेबांच्या नंतर जमलेला आहे। आपण हा जनसमुदाय हा बाबासाहेबांच्या प्रयत्नाला आलेला आहे। त्यांनी आपण जे आपलं महार बटालियन जे आहे, ह्या महार बटालियनच्या खांद्यावरची जे आणि डोक्यावरती जे चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजेच हे भीमा कोरेगावचा स्तंभ आहे। अभिमान मुरलीधर जगताप, माजी सरपंच माळीनगर। अरे वा, आपल्या समाजाच्या दृष्टीनं किती लोक आलेले आहेत, काय सांगाल? आमचे 2-3 बसेस गाड्या घेऊन आलेलो आहे आम्ही सगळेजण। 3 बस कुटुंबात सगळेजण आलेलो आहे आम्ही। बरं, माळीनगर या गावाचं काय महत्त्व सांगाल एखादं जुनं? माळीनगर गावामध्ये भैयासाहेब आंबेडकर माळीनगर आलते, तिथं यशवंत आंबेडकर बुद्धविहार म्हणून त्या ठिकाणी मीराताई आंबेडकर आलत्या, भीमराव साहेब आंबेडकर आलते, प्रकाश आंबेडकर आलते। म्हणजे माळीनगर ही भूमी आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे सोलापूर जिल्ह्यात। आणि तशी वसाहत ही माळीनगर कारखान्यावर अवलंबून आहे। 1932 सालचा माळीनगर सहकारी साखर कारखाना आहे। आंबेडकरी चळवळीचं केंद्र म्हणून माळीनगर या गावाला पाहिलं जाते। आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून माळीनगरचं काय महत्त्व आहे? सोलापूर जिल्ह्यात माळीनगर म्हणजे आंबेडकरी चळवळीचं तो केंद्रच आहे। आणि त्या ठिकाणी आता चालूमध्ये नवीन वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांचे नातू, बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे पूर्ण समाज एक वेढलेला आहे। आणि ही जी गर्दी दिसते या भूमीमध्ये, ही भूमी चालू महानगरपालिकेमध्ये तुम्हाला ही ओटाची झुंडशाही दिसेल। आणि ही वंचित बहुजन आघाडी म्हणजे बहुजन समाजासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काम करतात, ते आता नक्कीच परिवर्तन होईल। तुमच्या इथं बिल्ला आहे, बिल्ला दाखवा, हा बिल्ला दाखवा। तर हा तर या ठिकाणी काय तुम्ही त्या ठिकाणी काय कार्यकर्ते वगैरे बहुजनी वंचित बहुजन तुम्ही हे आहे का पदाधिकारी वगैरे? मी वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभेचा जिल्ह्याचा कोषाध्यक्ष आहे। आणि आता पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या नगरपालिका लागलेल्या आहेत। हे आतापर्यंत कुणीही काय केलेलं नाही बहुजन समाजासाठी। ते आदरणीय श्रद्धेय नेते प्रकाश आंबेडकर हे बहुजन समाजासाठी काम करत आहेत। आताच नुकताच निकाल लागला, त्यामध्ये परिवर्तन, अतिशय क्रांतिकारक परिवर्तन बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि आता हे प्रचारच व्हावा या उद्देशानं हा मी बिल्ला लावून वंचित बहुजन आघाडीचा प्रचारक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। आपला महत्त्वाचा या ठिकाणी मेसेज घेतला पाहिजे आणि संकल्पनेतून पाळला पाहिजे आणि या ठिकाणी मानवंदनेसाठी आलं पाहिजे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, बोधिसत्व वंदनाला जे आपण दिलेलं आहे ते जय भीम। खोपोलीवरून आलेला आहात, तर आपण या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे? या ठिकाणी ज्या मनोवादी पेशवाईंना गाडून टाकलं त्या शौर्यदिन बाबासाहेबांनी 1827 साली या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी आलो। त्यामुळं आम्ही ही परंपरा बाबासाहेबांनी आम्हाला दिली, ते जोपासण्याचं काम आम्ही करतो। क्या बात आहे। शूरवीरांची पैदास हे दाखवण्यासाठी आम्ही आलो। मग आता शूरवीर आजही आपल्याकडे आहेत, आपले तरुण वर्गाला काय सांगाल तुम्ही आणखी? व्यसनापासून मुक्त राहा आणि आंबेडकर चळवळी जॉईन करा। क्या बात आहे। जो बाबासाहेबांचा अनुयायी, जो बाबासाहेबांना मानतो, त्याच्या विचारांना मानतो, तोच इथं येऊ शकतो। आता काय संदेश काय द्याल सगळ्या जनतेला, आंबेडकर जनतेला? सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी बाबासाहेबांचा वंशज जिवंत आहे, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावीच विनंती मला सर्वांसाठी। धन्यवाद। आपण या ठिकाणी बोधिसत्व तर कुठून आलेला आहात आपण? आम्ही जनवाडी शिवाजीनगर पुणे इथून आलो। आपलं नाव संपूर्ण सांगा। सचिन दिवार, सोबत माझी टीम पण आहे, विशाल आदमाले, नंतर आनंद मसलखाम। बरं, मग आपण हे जे आहेत नवयान महाविहार, तर काय आणि अरुण कदम वगैरे जनवाडी वगैरे आलेलं आहे, काय ह्या बोर्डच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय आपण एवढी दमदान घेतात? स्वाभिमानी विहाराच्या निर्मितीसाठी समाजाकडून दमदान मागत आहे, जेणेकरून समाजाच्या पैशातून स्वाभिमानी विहाराची निर्मिती होईल। बर, मग आता ह्या दृष्टिकोनातून
आपल्या ह्या शौर्य दिनाचं काय महत्त्व सांगाल? शौर्य दिनाचं महत्त्व आता जे 500 शूरवीरांनी जो बलिदान दिलं त्याच्या सन्मानार्थ आम्ही या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि समाजाकडून पैसे मागण्यासाठी स्वाभिमानी विहाराच्या निर्मितीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. आता आपल्या ज्या संस्था आणि संघटना आहेत त्यांच्या अध्यक्ष वगैरे त्यांच्यासाठी काय सांगाल का तुम्ही स्वतः संघटन? त्या संघटन त्या सर्वांनीच केलं पाहिजे. मग आमचं त्यासाठी सर्वांना हेच आव्हान आहे की सर्वांनी संघटित झालं पाहिजे. पण संघटनांच्या कार्यकर्त्याला जे संघटन बनवतात तुमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना काय सांगाल? त्यांना पण हेच सांगणे ना की सर्वांनी संघटित झालं पाहिजे आणि समाज एकत्रित झाला पाहिजे. संतोष पिराजी कांबळे. शौर्य दिनाच्या दृष्टीनं काय मेसेज द्याल? तरुणांना सांगणार आहे की आपले पूर्वज एक वेगळ्या तळामधून वरती आलेले आहेत, ते विसरलं नाही पाहिजे. ॲक्च्युली इथं आपल्याला एक नवीन स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते. नवीन वर्षामध्ये अनेक ठिकाणी जातात लोक, पण आपला भूतकाळ आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्यानुसारच आपण समोर झगडलं पाहिजे, लढलं पाहिजे सगळ्यांसोबत. जय भीम जय भीम. आपल्या संघाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली. आपल्याला यश निश्चित येणार आहे. कार्य करत राहता. जय भीम. भारतीबाई ज्योती बनसोडे, वरकुटे, मलवडे, तालुका मान, जिल्हा सातारा. या बात आहे. आता जे आलेले नाही त्या महिलांना तुम्ही काय सांगाल? भारी आहे शौर्य दिन. आज नवीन वर्षाची सुरुवात करतो या. जाऊन लय भारी आहे बघायला. आपल्यासाठी त्यांनी मदत केली या. आंबेडकरांना हाल सोसलं या. 500 महाराने इथं 28,000 पोशी मारले ते, म्हणून त्या दर्शन आम्ही आलो देवी म्हणायला. हां होय. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्ताने. जय भीम जय बुद्ध जय भारत. जय भारत. काय आपलं नाव? योगेश लोंढे. कुठून आलेला आहे? पिंपरी चिंचवडमधून आलो. काळेवाडी. काळेवाडी. काय तिथं आपलं बुद्ध विहार वगैरे काय? हो आहे तिथं डिमाडपाशी आहे बुद्ध विहार. बरं काय त्या विहारामध्ये काय येणारे लोक काय वंदना वगैरे चालू असते? हो घेतात. जर त्या रविवारी वंदना घेतात तिथं. या ठिकाणी जे आहे या ठिकाणी तुम्ही का आलेला आहात आणि काय महत्त्व सांगाल? कसं आता 500 शूरवीरांनी जी इथं लढाई लढली होती त्याच्या शौर्य दिनानिमित्त इथं आम्ही मानवंदना द्यायला आलो भीमा कोरेगावला विजयस्तंभाला. तुमच्या संघाचे किती लोक आलेले आहेत? भरपूर लोक आले आहेत. आम्ही सगळे मित्रपरिवार आलेलो आहे आता. तरी अंदाजे किती लोक आलेले असतील? 7 ते 8 जण आलो आहे आम्ही आता सध्या. बरं जे आता तरुण मुलं आहेत की ती इथं आलेले नाहीत तर त्यांनी इकडे यावं किंवा त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? त्यांना हे सांगेन की आता सामाजिक हे विजयस्तंभ आहे ती सगळ्यांपर्यंत आता इथं येऊन मानवंदना दिली पाहिजे सगळ्यांनी. कारण काही आपल्या अस्मितेचं ठिकाण आहे एक, तर सगळ्यांनी येऊन इथं मानवंदना दिली पाहिजे 1 जानेवारीला. अभिजित पांडगळे नाव आहे. बरं तुम्ही आपल्या तरुणांना काय सांगाल? की आपली हे शौर्याची भूमी आहे आणि इथून आपला एक सामाजिक चळवळीचा लढ्याचं एक प्रतीक म्हणून बाहेर राज्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात पाहिलं जातं. त्यामुळं प्रत्येक वर्षी तरुणांना इथं सहभागी झालं पाहिजे किंवा यायला पाहिजे. लोकांना एक संदेश दिला पाहिजे की आपली चळवळ जिवंत आहे. बाबासाहेबांचं काम अविरतपणे चालू राहणार आहे. हा संदेश तरुणांना पोहोचवला पाहिजे. आता तरुण कधी कधी एकत्र येऊ शकतात, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी तुम्हाला काय वाटतं? तरुणांचं जेवढ्या आपल्या संघटना आहेत गावातल्या गावखेड्यातल्या वस्तीवरच्या अशा तरुणांनी एकत्र येऊन संघटनेच्या मार्फत इथं आलं पाहिजे आणि स्तंभाला भेट दिली पाहिजे. ओके. बोधिसत्व वंदनातर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. चला म्हणून बा पहिल्या वेळेसाठी झालेला आहे पायासाठी. लय पब्लिक आहे ना इथं. हो बरं, कसं वाटतं तुम्हाला? लय चांगलं वाटायला ना. बरं काय लोकांना काय सांगाल आपल्या ते गाव? सांगेल की बा 12 मेस म्हणून असं सगळ्या जवळ सांगणार आहो. बुधवार जाऊन सांगणार आहे की बा तुम्ही 12 मे तुम्ही जात्रा की बा भीम कोरेगावला की लय पाहण्यासाठी सारखं आहे. राहुल पाईकराव. बरं पाईकराव साहेब हे इतिहास काय इथला? इथला इतिहास 500 आपल्या समाजाच्या माणसांनी 28,000 पेशव्यांना मारून ठार केलं होतं आणि आपला विजय प्राप्त केला होता आपल्या स्वाभिमानासाठी. नाव सांगा आपलं. माझं नाव सुमेध दशरथ ठाणांबीर. कुठून आलाय आपण? पिंपरी चिंचवड. काय उद्देश काय तुमचा इथे येण्याचा? आता जे आपण पाहतोय महाबोधी महाविहार आणि जयस्तंभ, हा जो जयस्तंभ आहे कोरेगावचा तो रोहन माळवदकर इसमाच्या ताब्यात आहे. जो की आता जे आपण बघतोय आता जी 1 जानेवारीची जी आपल्याला परवानगी भेटते ही परवानगीची आपल्याला गरज पडली नाही पाहिजे. तर का गरज पडते? कारण त्या रोहन माळवदकरच्या आता त्याच्या ताब्यात आपली जमीन आहे. तर जो जयस्तंभ आहे जयस्तंभ देखील अतिक्रमणात्मक आहे
आणि बोधगयाचं महाबोधी महाविहार देखील ब्राह्मणाच्या हातात आहे किंवा ते त्यांच्या अतिक्रमणात आहे. तर सर्व बौद्ध समाजाला, बौद्ध बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण आपला महाबोधी महाविहार आणि कोरेगाव भीमाचा जयस्तंभ आपण अतिक्रमणातून मुक्त करावा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावा. नमो बुद्धाय. जय सम्राट अशोका. जय भीम. तरुणांनी एकत्र येण्यासाठी काय तुम्ही तरुणांना संदेश द्याल? तरुणांनी एकत्र येण्यासाठी एकच आहे की बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते आचरणात आणा. आणि बाबासाहेबांनी जसं सांगितलं, बाबासाहेबांना जसा आपला बौद्ध धर्म प्यारा होता तसा आपण बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून बाबासाहेबांचं जे अधुरं स्वप्न राहिलेलं आहे भारत बौद्धमय करण्याचं, ते भारत बौद्धमय तरुणांनी कुठले चांगले गुण कुठले त्यांनी जतन करायला आणि वाढवायला पाहिजे? चांगले गुण शक्यतो बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार करावा आणि बौद्ध धर्माचे जे शील आहेत गुण त्यांचं स्वतःने काय करायला, गुण त्यांना वाढवायचे, चांगले गुण, त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांनी बाबासाहेबांचे जे लिखित पुस्तकं आहेत ते वाचावी, जेणेकरून जे त्यांचे बाबासाहेबांच्या पुस्तकातून त्यांना प्रेरणा भेटेल आणि पुढे देखील ते बाबासाहेबांच्या विचारांसाठी किंवा त्या बाबासाहेबांचे जे अपूर्व कार्य राहिलं आहे त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील. आपण संगम शरणम गच्छामीबद्दल काय सांगाल? नाव सांगा अगोदर. माझं नाव सम्यक ठाणंबीर, मी पिंपरी चिंचवडचा. संगम शरणम गच्छामी म्हणजे आता मी संघाला शरण जातो, म्हणजे भिक्खू संघाला शरण जातो. बाबासाहेबांनी फक्त भगवान बुद्धाच्या समकालीन भिक्षू संघाला शरण जाणं एवढंच म्हणलेलं आहे. आत्ताच्या भिक्षू संघ जे आहे ते पैसे खाणारे वगैरे वगैरे बैमान झालेले आहेत, नाही का? तर यामुळं मग बाबासाहेबांनी संगम शरणम गच्छामी म्हणजे त्याचा अर्थ सांगितलेला आहे पूर्णपणे की आत्ताच्या भिक्षूंना शरण जाणार नाही मी, त्या भगवान बुद्धाचे जे समकालीन भिक्षू होते, जे अरहंत अग्रश्रावक भिक्षू संघ होता, त्यांना शरण जाणार असं म्हणणं आहे बाबासाहेबांचं. नाव सांगताय तुझं? मिताली सुनील इंगळे. कुठून आली तू? बुलढाणा जिल्हा. बुलढाणा. अरे वा. काय तुझं शिक्षण? 11वीला आहे. 11वीला आहे. बरं, आता तू या ठिकाणी आल्या, तुला काय माहीत आहे आपल्या शौर्य दिनाचं महत्त्व? आज पहिली गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यासाठी खूप केलं आणि आज शौर्य दिन आहे. शौर्य दिनाचं महत्त्व काय सांगशील? शौर्य दिनाचं महत्त्व बाबासाहेबांनी 500 महारांनी आमच्याकडनं लढले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात करते 500 महारांना सलामी देऊन. आता हे तर काय आलेले नाहीत तुझ्यासारख्या मैत्रिणी, त्यांना काय सांगशील तू संदेश? नक्की या, बघा, इतिहास वाचा आणि बस. आपलं नाव सांग. सप्रेम जय भीम. जय भीम. बोला. फ्रॉम अकोला. अकोला. बरं, आपण काय सांगाल की जी घरी बसलेली आहेत लोक, त्यांना इथलं महत्त्व काय सांगाल आणि त्यांनी येण्यासाठी काय त्यांना उद्युक्त कराल? म्हणजे सर्वात प्रथम आपल्या बहुजन समाजातील सर्वांना मी एक आग्रहाची विनंती करतो की प्रत्येक वर्षी आपल्या बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 रोजी आपल्या इथं मानवंदना देण्यासाठी इथं आले. आपल्या 500 महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला. त्या दृष्टिकोनातून आपल्या या इंग्रजाच्या काळामध्ये हा जो स्तंभ झाला, त्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः 1 जानेवारी 1927 रोजी इथं आले आणि त्यावेळेसपासून हा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचला. त्याबद्दल मी सर्व बहुजन, आपल्या दलित, सर्व आपल्या जातीच्या लोकांना विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या दरवर्षी इथं मानवंदनासाठी यावे, हीच नम्र विनंती. जय भीम. जय भीम. जय भीम. बरं सर, आता हे समता सैनिक दल म्हणजे तुम्ही इथं काय काम करता, कशा प्रकारे आहे आणि समता सैनिक दलामध्ये लोकांनी, मुलांनी यावं यासाठी त्याचं काय महत्त्व आहे आणि कधी कसं बोलवाल त्यांना? समता सैनिक दल हे एक दल आहे, हे सामाजिक कार्य आहे, हे बाबासाहेबांची चळवळ आहे. ते 1927 महाडच्या 14 तळ्यालाच बाबासाहेबांनी हे केलं होतं समता सैनिक दलाचं. तर ह्या कार्यामध्ये यायचं तरुण मुलांनी आणि समाजकार्य करायचं. तर त्याच्यासाठी स्वतः खर्च करावा लागतो सैनिक होण्यासाठी. तर हे सर्व जनतेची सेवा असते आपल्या बौद्ध बांधवांसाठी. तर असं कार्य आहे 1927पासनं बाबासाहेबांचं समता सैनिक दलाचं. तुमचं नाव संपूर्ण? माझं नाव विलास गुलाब करणकाळे, नवी मुंबई बटालियन. किती बटालियन म्हणजे तुम्ही नवी मुंबईमधून किती लोक आलेले आहेत आपले, म्हणजे हे सैनिक किती आलेले आहेत? आमचे आलेले 100 लोक आले. आपली जी स्थापना आहे या तुमच्या तिथल्या संघाची स्थानिक, ती किती साली काय सांगता येईल का?
कुठले नवी मुंबईचे तुमच्या नवी मुंबईला जो तुम्ही संघ काढला ते कधीपासून सुरू आहे, किती सालापासून? 2008 काय वर्गणी वगैरे गोळा ह्याला करता का? नाही वर्गणी वगैरे नाही. बरं, तुम्ही इथं कधी आलेला आहात? मी आलो सकाळी 5 वाजता आलो. मग तुमच्या आपल्या संघाने हा तुम्हाला ह्या ठिकाणी बाबा इथं थांबा असं ऑर्डर दिलेलं आहे का? हो. ओके, थँक्यू. तर दोस्ता, मी आखाडा बाळापूरून आलो. नाव काय? नंदू संदीप आवटे. हा, बरं, काय तरुणांना काय सांगेल? मी तरुणांना काय तेच आपलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी आपल्याला जे हे दिलं आहे संदेश, त्या संदेशचं पालन करा आणि आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. ओके, ठीक आहे. माझं अश्विनी दिलीप तायडे. कुठून आले? अकोला मी सगळ्यांची काय त्या गावाचं नाव काय? अकोला शिवणीवरून शिवणे. हा, बरं, काय तुझं शिक्षण वगैरे? 12वी पास आहे मी. 12वी पास. मग आता हे शौर्य दिनाचं काय महत्त्व सांगशील? शौर्य दिवसाचं महत्त्व सांगायचं म्हणजे आपल्याला शौर्य दिनामुळं जास्त म्हणजे महत्त्व वाटतं त्याचं. बाबासाहेबांनी इथे येऊन मानवंदन दिलेले आहे, तर हे आपल्या युवा पिढीला माहीत पडलेलं आहे. तेव्हापासून सर्वांना त्याची माहिती जाणवते. इथं आल्यापासून खूप महत्त्वाचं असं म्हणजे असं वाटतं की आपण बौद्ध असल्याचा अभिमान वाटते. बरं, जे घरी बसलेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना काय संदेश देईल तू? मी सांगेल की आपल्या समाजाबद्दल माहिती ठेवा. जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याप्रमाणे आपण नाही कमीत कमी शिक्षण तर घ्यायचं महत्त्वाचंच आहे, पण आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे किंवा आपल्या समाजाची आपल्याला जाणीव असली पाहिजे. हे सगळ्याला कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. बाबासाहेबाबद्दल किंवा आपल्या समाजाबद्दल कळकळ असली पाहिजे. आता ही कळकळ ही ह्या विद्यार्थ्यामध्ये, ह्या लोकांच्यामध्ये, तरुणींच्यामध्ये हे कशी निर्माण होईल, काय सांगशील? हे माझ्या मते आईमुळंच. घरामध्ये आई जर समजदार असेल किंवा माता पिता समजा महत्त्व सांगणारे असतील तर मुलांना खरंच कळलं की बाबा मग ते आई काय नाही, चांगले संस्कार करायला पाहिजे. आपल्या समाजाबद्दल किंवा सगळं पूर्ण भारताबद्दलच माहिती सांगितली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं माणुसकी हे आपल्या मुलांना आपण शिकवली पाहिजे. तुम्ही काय पुस्तक? हो, वाचते, पण असं आता महत्त्वाची पुस्तकं नाही सांगता येणार, पण वाचत असते मी पुस्तक. त्यावर संस्कार करण्यासाठी काय करावं लागेल ताई? बौद्ध संस्कार करण्यासाठी कमीत कमी हप्त्यातून 1 दिवस तरी विहारात गेलं पाहिजे आणि वंदना आपल्या मुलांना आलीच पाहिजे आणि त्या वंदनेचा महत्त्वाचा अर्थ म्हणजे काय तो समजला पाहिजे. त्याच्यामुळे बस आपलं अष्टशील पंचशील हेही जर कळालं मुलांना त्रिशरण, तरी पण आपले मुलं हुशार होतील, समजन त्यांना समाजात थोडंसं वागण्याची माहिती मिळेल. घरातले कोण कोण आले? घरात माझ्या सासू आहेत, माझ्या नणद आलेल्या आहेत, माझे आई वडील आहेत, बहीण आहे, आत्या आहेत. अच्छा अच्छा. हो, आत्या माझ्या या मुली- इकडं, आत्या. आत्या आहेत हा, माझ्या. कुठून आलात आपण? गाव सांगा, गावाचं नाव. मालेगाव, वाशिम. आणि तुमचं नाव सांगा. छाया बबन इंगळे. अच्छा. मग आपण ह्या जी विहारात जात असाल तुम्ही, हो, रोज. आणि मग विहारातल्या लोकांना काय सांगता तुम्ही? काय असतं प्रवचन वगैरे, काय काय असतं? प्रवचन, वंदना, धम्मवंदना, बुद्ध वंदना हे सर्व घेतो आम्ही. घरात जे बसलेले लोक लेडीज असतात त्यांना काय सांगाल? त्यांना हेच सांगेल की रोज विहारामध्ये जा, वंदना घ्या. समाजासाठी जागृत व्हा. एका स्त्रीमुळे समाजाचं कल्याण होऊ शकतं, कारण की एक जर आई शिकली म्हणजे आपली पूर्ण परिवार शिकल्यासारखा असतो. आई जर पुढे गेले तर निश्चितच त्याचे मुलंही पुढे जातील आणि आईने सर्वात महत्त्वाचं आईनंच समाजाबद्दल, आपल्या बौद्ध धर्माबद्दल माहिती आपल्या मुलांना दिली पाहिजे. हे मला असं योग्य वाटतं. वडिलांपेक्षा आई महत्त्वाची आहे. तुम्ही भाषण वगैरे देता का? नाही सर, मी आमच्या विहारामध्ये बोलत असते 2 शब्द किंवा माहिती देत असते महिलांना. प्रवचन म्हणजे काय, आता असंच बोलणार की तिथल्या विहारात या म्हणून वंदना घ्या किंवा आपल्या मुलांना विहारात आणा. मुलं विहारात येतील तरच शिकतील. मग प्रवचन देण्यासाठी प्रवचनकारांनी काय करायला पाहिजे किंवा काय प्रवचनकारांनी फक्त मला असं वाटतं की जे आपल्या ज्या महिला आहेत, माणसं आहेत आपल्या बौद्ध धर्मातील, यांना महत्त्वाचं म्हणजे माहिती सांगितली पाहिजे, त्यांच्याबद्दल ज्ञान दिलं पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. माझं नाव गंगाधर शंकर जोगदंड, राहणार रामानवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा अकोला, इथून आलेलो आहे. काय सांगाल तुमच्या वयाच्या लोकांना? आमच्या वयाच्या लोकांना आता हे सांगणं की आपल्याला हे पूर्ण माहिती पाहिजे समाजाबद्दल, आपल्याला पुस्तकाचे अनुभव वगैरे, आणि आपण दुसऱ्याला पण सांगायला पाहिजे आपल्याला जितके. ओके, जय भीम, जय भीम, धन्यवाद. हा, बरं, आपण काय ओळख, तुमची ओळख, स्वतःची ओळख सांगा. मी मार्शल मनीषा गावंडे, कुठून आलात? चंद्रपूरवरून. किती लोक आहेत तुमची? 60 लोक आहेत. बरं, हा कुठला संघ कुठला आहे? बाबासाहेबांचं संघटन आहे समता सैनिक दल. नाव
हा समता सैनिक दलाचे आहेत आपण. हो. किती आपण मेंबर आहात समता सैनिक? 60 किती मेंबर तुमचे? आहे, 60 मेंबर. 60 मेंबर. कुठल्या वाहनाने आलेला आहात? आम्ही गाडी करून आलो. कोणती गाडी सर आपली? ट्रॅव्हल्स करून. हां. बरं बरं. आता काय मग तुम्ही ज्या तिथं विहार असेल आपलं नाव विहाराचं? कुठले संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातच आमचं काम चालतं. बरं, जिल्ह्याच्या ठिकाणी कुठलं विहार आहे? विहार तर भरपूर आहे. बरं, आपलं ऑफिस कुठं आहे का? नागपूर. बरं, संघ जो आहे तो कार्यकर्ते घडवण्यासाठी म्हणजे तुमचे कार्यकर्ते घडवण्यासाठी कशा प्रकारचे काय काय नियोजन असतं तुमच्याकडं? आम्ही मुलांना प्रशिक्षण देतो संडे स्कूल. त्याच्यामध्ये आम्ही लहानपणापासूनच मुलांच्या मनावर ते रुजतो आणि लहानपणापासूनच जो आंबेडकरवादी झाला पाहिजे यासाठी आमचे संडे. त्या लहान मुलांना तुम्ही जे संस्कार देता तर कुठले कुठले संस्कार देता? कशा प्रकारे काय तुम्हाला लोकांसाठी आहे हे? आपण बोलतोय हे लोकांसाठी आहे. नाही, बरोबर. त्यांच्यासाठी बरोबर तुम्ही आहे. काय करता म्हणजे मुलांच्यावर संस्कार होते लहान? आपण ज्या मुलांना विहाराची दिशा दाखवली पाहिजे. आपण आपले मुलं टी व्ही मोबाईल याच्यामध्ये गुंतून चालले आहे. पण विहारामध्ये आल्यामुळे आपल्याला बाबासाहेबांचं संघटन काय, तथागत गौतम बुद्ध काय, सम्राट अशोक काय आणि यांचा इतिहास काय, जो इतिहास आपल्याला माहीत असेल तर आपण इतिहास समोरच्याला सांगू ना. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. आम्ही 18 मध्ये पण इथं येऊन गेलो. आमचा हा जो युनिफॉर्म मधले 5000 सैनिक आम्ही होतो आणि आता 18 नंतर आम्ही इथे आलेलो आहोत. जो दंगा घडला त्या दंग्याचे आम्ही साक्षीदार आहोत. अगदी लहान मुलं, वयस्कर, वयोवृद्ध सगळेच आमच्या संघामध्ये होते आणि जे दलाशी जुडतात ते तन मन धनाने आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. तसं जर असं तर आमच्यातले जे छोटे छोटे मुलं वगैरे, वयोवृद्ध महिला वगैरे तुम्ही मागे बघाल त्या अगदी मनापासून आलेले आहे. काही आम्ही ओळख तारत कोणाला आणत नाही. हे संघटन आमचं काम करते. ओके, छान आहे. सर आपली काय ओळख सांगाल पहिल्यांदा? मी विवेक बक्षी. मी समता सैनिक दलामध्ये बौद्धिक प्रमुख आहे. हा, तर आता बौद्धिक प्रमुख म्हणजे काय आपण लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना देतो? बौद्धिक प्रमुख काय प्रोग्राम म्हणजे तुमचा करिक्युलम म्हणजे आपला अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम हा आहे आमचा. समता सैनिक दलामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला भारताची लोकशाही काय कळावी, संविधानाची मूल्य कळावीत, मानवता कळावी, बौद्ध धम्मातील तत्व कळावी, यासाठी त्यांची प्रबोधनं घेणं, त्यांचे शिबिरं घेणं हा एक आमचा उद्देश असतो. त्या पद्धतीने आम्ही काम करतो. मग आता हा सगळा जो खर्च आहे जी त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे तो फंड जमा करतो? सर छोटे मोठे प्रोग्राम असतात ते आम्ही स्वतःच्या खर्चानंच करून घेतो. पण जर मोठे कार्यक्रम उभारायचे झाले तर लोकांना आम्ही समजावून सांगून पॉम्पलेट देऊन त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहकार्य घेतो. त्यांना संस्कार करण्यासाठी बौद्धिक संस्कार काय करता सर? बौद्धिक संस्कारामध्ये बुद्धा तथागताची तत्त्व जी आहेत ती लहान बाळाच्या दृष्टीने कसे आकलनीय होतील, अनुकरणामध्ये त्यांच्या आयुष्यात आईबाबापासून कशी सुरुवात करावी, घरामध्ये कसं वागावं, शिक्षकांशी कसं वागावं, मित्रांशी कसं वागावं, यावरती आम्ही त्यांना थोडे मार्गदर्शन करतो. प्रॅक्टिकल उदाहरणं देतो आम्ही. या पद्धतीने ते संस्कार करत असतो. बरं, लहान मुलं यावीत म्हणून काय तुम्ही त्यांना काय गोळ्या बिस्किट वगैरे असा काय प्रोग्राम करता का? हा सर, तर ते लहान मुलांना आजकाल कसं अभ्यासाचा ट्युशनचा फॅड लागलेला आहे, तर ते विषय पण कधी कधी आम्ही हँडल करतो. त्यामुळे पालक आमच्याकडे पाठवतात. सोबतच केळं असतात, मुलांना गोड्या चॉकलेट असतात, त्या माध्यमातून मुलं येतात. म्हणजे शाळेतला अभ्यास सुद्धा तुम्ही घेता तिथं? येस सर. तर बरं, मग अभ्यास घेतल्यानंतर त्यांना मग त्यांचे आई वडील वगैरे पाठवतात का? हो सर, पाठवतात. परंतु शिक्षकांचा जो ट्युशनचा जो प्रभाव आहे थोडा जास्त आहे, तर प्रमाण कमी जास्त होत राहतं. ओके, तर आपण या बोधिसत्व वंदनाला जी मुलाखत दिली आपल्या संघाने, आपण त्याबद्दल आम्ही सर स्वागत करत आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम सर, जय भीम. जय भीम. काय आपलं नाव? माझं नाव विलासराव सांगळे, राहणं उरुळी कांचन. हां, बरं सांगळे साहेब बोला. आपण आता कुठं आलेला आहात? तिथं भीमा कोरेगावला आलो. बरं, भीमा कोरेगाव जे तुमचं हे आहे हे काय प्रसिद्ध कशासाठी आहे तुम्ही काय? आमच्या 500 महार सैनिकांनी 28,000 पेशवा त्यांना हरवलं, नेस्तनाबूत केलं. कसं सांगा तुम्हाला? बरं, ठीक आहे. तर मग ती इथं तुम्ही लोकांना काय सांगाल किंवा या संदर्भात आणि काय द्याल किंवा इकडे या म्हणून? माझं तर सांगणं असं की भारताच्या कानेकोपऱ्यातून, जगाच्या कानेकोपऱ्यातून लोकांनी इथे यावं दर्शनाला आणि ते स्फूर्ती घेऊन जावा काय, आणि आपलं स्वतःचं राज्य सरकार आलं पाहिजे ह्याच्यासाठी धडपड करा. तिकडे जाऊ नका. कसे आहात आपण? बरं. कुठून आलात? आम्ही नांदेडवरून. काय नाव?
माझं नाव रामजी भीमराव इंगोले. वडिलांचं नाव. वडिलांचं नाव भीमराव इंगोले. मग तुम्ही ह्याच्यावरच आला नांदेडवरून का कसं? नाही ट्रेनमध्ये बुक केली. आता ट्रेन बुक करून इथे बुक हा, हां बरं काय तुम्ही एवढं बुक वगैरे करून आला, किती खर्च आला असेल? खर्च काय नाही, 1/4 तिकीट काढावं लागलं. अच्छा हां मग तुम्हाला 1/4 आहे. ऑटोचं वगैरे 1000 रुपये लागला. आता एवढा खर्च करून इथं तुम्ही आलेला आहात, काय ह्याचं महत्त्व काय तुमच्या जवळ आहे? तुम्ही काय महत्त्व घेऊन किंवा काय घेऊन आलेला तिथं? महत्त्व घेऊन म्हणजे हे आपल्या पिढीला उद्या आपल्या पिढीला कसं कळण, आपण जर येणं गेलो हे जायना गेलो तर उद्या या संघ हे जे लढाई आहे इथपर्यंतच थोडी रुकवायची आपल्याला, याच्या पुढं पण हे पाठवायची ना. आपलं काय शिक्षण? माझं काय नाही शिक्षण. बरं मग आता आपण किती जण आलेला आहात? किती लोक घरातले? 2-3 मित्र आहेत गावातले आणि आम्ही दोघं जोडी आहे. दोघं तुम्ही जोडीने आलेला आहात. काय मुलं वगैरे तुम्हाला? मुलं 2 आहेत. मग ते त्यांना घरी ठेवलेलं आहे? त्यांना घरी ठेवलं. ताई तुमचं काय नाव? ठीक आहे असू द्या. तर मग आता तुम्ही तुमच्यासारखे जे तुम्ही अपंग आहात बरोबर? हो अपंग आहे, पण अपंगांना काय संदेश द्याल? अपंगांना माझं एक संदेश आहे अपंगांना की त्यांच्या मनात हे येऊ नये की मी अपंग आहे, मी जाऊ शकत नाही, मी पाहू शकत नाही. हां मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे किंवा काय प्रॅक्टिकली काय केलं पाहिजे? गोष्ट तर त्यांनी स्वतःच्या मनाला अपंग करू नये. हां आपण बी हे चांगले आहेत, यांच्यापेक्षा आधुनिक ताकद आपल्या अपंगामध्ये आहे. अपंगांना एक दुसरा एक शब्द आहे नवीन आलेला, दिव्यांग. हां दिव्यांग. काय नरेंद्र मोदींना दुसरं काही देणं झालं नाही, ते तेवढं दिलंय आम्हाला. बरं ओके आहे. हो आभारी आहोत. बरं आता तुम्हाला सरकारकडून काय त्याचे हे मिळते का काय रिमोरेशन, म्हणजे काय बाबा अपंग म्हणून? काय 1000 रुपये महिना भेटतोय सध्या. महिना 1000 रुपये. तुमचा 1000 आणि ह्यांचा 1000 असा आहे का? हो हो. ओके ओके ओके. तुमचं काय तुमची त्या नांदेड वगैरे कुठला तालुका, कुठला जिल्हा, कुठला तुमचा? जिल्हा तालुका नांदेडच आहे. गाव आहे नाळेश्वर, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. 10 किलोमीटरवर गाव आहे आमचं नाळेश्वर. आणि ते नांदेडला दाबड काय त्याच्याबद्दल काय? दाबड आहे ना दाबड. तिथं विशेष आहे, तिकडं आपलं बुद्ध विहार आहे मोठं बनलेलं. हो चांगलं. तिथं पण धम्म परिषद भरते. हो ते कधी? ते जानेवारीमध्ये असते बघा, 14च्या आसपास. तर काय नाव सांगितलं आपलं? इंगोले. इंगोले साहेब, आपण या बोधिसत्व वंदनेला ही जी काय माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद आणि जय भीम, जय बुद्ध, जय भारत.